बाबा काय झालं, मला बोलू ना? बस बस, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. हां बोला ना. मारुतीच्या बाबत. म्हणजे हल्ली त्याच्या वागण्यात बदल झालाय रे. म्हणजे तुलाही जाणवलं असेलच ना. तो असं का वागतोय, काही कल्पना आहे का तुला? म्हणजे असं कसं होईल? तुझ्या गाडीवर असतो तो, सतत तुम्ही एकत्र असता. तुला आणि पारूला क्लोज येतो आणि तुम्हाला दोघांनी माहित नाही, असं कसं होईल? आईला सांगत होती की त्यांनी बोलणंच बंद करून टाकले सगळ्यांशी. तुला काही बोललंय का? काही टेन्शन वगैरे आहे असं काही सांगितलंय का त्यांनी? चला, मी तुम्हाला 2 दिवस देतो. 2 दिवस. ह्या 2 दिवसात तुम्ही आईला मॅडमला सांगायचं. ह्या 2 दिवसात जर का तुम्ही आईला मॅडमला सांगितलं नाही ना, तर मी स्वतः जाऊन आईला मॅडमला सांगेन. आय एम सॉरी, मी असं तुमच्या मध्ये नाही बोललं पाहिजे, पण मी जाताना ऐकलं म्हणून इथे आले. एक सासू मॉमने तुम्हाला अगदी करेक्ट सांगितलं. मारुती मामांना खरंच काहीतरी झालंय. म्हणजे मी काल सुद्धा ब्लेसिंग्स घ्यायला गेले होते ना त्यांच्याकडे, तर माझ्यासोबत पण ते अजिबात बोलले नाहीत. मला असं वाटतंय ना की त्यांना खूप मोठं काहीतरी शॉकिंग असं कळलंय किंवा दिसलंय, त्यामुळे त्यांनी एवढा स्ट्रेस घेतलाय. मला वाटतं खरंच तुम्ही त्यांना जाऊन जरा भेटलं पाहिजे. हो ना आदित्य, मी करेक्ट बोलते ना? आदित्य चल लवकर जाऊया आपण. चल. चल चल. हां मला माहिती आहे, मारुतीच्या डोळ्यात पारूचं मंगळसूत्र टोचतंय आणि मी आता याच गोष्टीचा फायदा उचलणार. बा, तू आता व्यवस्थित जेवत जा. समजे काळजी करतायत तुझी. देवी आईने तर तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. आणि आता जर का तू नीट काही खाल्लं नाहीस, पडदिशी बरा झाला नाहीस, तर देवी आई मलाच बोलतील. त्यामुळे तू प्लीज लवकर लवकर बरा हो. मारुती बस 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 बस. मारुती काय रे मारुती, काय ही अवस्था करून घेतली स्वतःची? तुला काही टेन्शन आहे का? काही टेन्शन असेल तर मला सांग, आपण काढूयात त्यातून मार्ग. इतकी वर्ष तू आमच्या सोबत आहेस, तुला तर माहिती आहे याच्यापेक्षा मोठ्या संकटांना सामोरं गेलो आपण. हो ना? तू बोल ना काहीतरी, असं गप्प नको बसूस मारुती. बोल काहीतरी. मला सांग, पारूच्या बाबत काही टेन्शन आहे का तुला? बरं, आदित्यचं काही चुकलंय का? तू त्याच्या गाडीवर असतोस, पण त्याच्यासाठी तू त्याचा मामा आहेस. मला खात्री आहे तुझ्याशी बोलताना तो मर्यादा नाही ओलांडणार. पण चुकून तसं काही झालं असेल तर सांग ना. गप्प राहून कसं चालेल रे मारुती?
मारुती बोल काहीतरी. तू बोलल्याशिवाय आम्हाला नाही कळणार तुझ्या मनात काय चाललंय ते. मला कळतंय कुठल्या तरी गोष्टीचा खूप त्रास होतोय, पण नाही बोलतेस तू. मनातल्या मनात दाबून ठेवतोस आणि त्याचा त्रास तुलाच होणार आहे ना रे मारुती. आदित्य, मला वाटतंय मारुतीला वेळ द्यायला हवा आपण. तू जेव्हा मोकळा होईल त्याला असं वाटेल की आपल्याशी बोलावं, त्यावेळेला स्वतःहून बोलेल तो आपल्याशी. हो. हा, जा. काळजी घे याची. वय चल. एक गोष्ट सांगू? परीश्वर, त्यापेक्षा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? बोल ना. हे बघा, आदित्य आणि प्रीतमने तुम्हाला जेलमधून सोडून आणलंय, पण आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपल्याला सगळ्या पुढच्या गोष्टींचं प्लॅनिंग करावं लागेल. तुमची आयडेंटिटी क्रिएट करावी लागेल. म्हणजे आता नव्या कामाच्या शोधात लागायला हवं. करेक्ट. यासाठी आली आहे मी इथे. माझ्याकडे ना सुंदर असा ऑप्शन आहे. मी आणि परितोष मिळून एक नवीन बिझनेस स्टार्ट करणार आहे. वहिनींनी मला आत्ताच सांगितलंय, रस्त्यावर उतरून काम कर. रस्त्यावर उतरून काम करायचं म्हणजे? म्हणजे तुम्ही जसं आत्तापर्यंत माणसं जोडत आलात तसंच काहीचं, फक्त इथे माणसं वाढवण्यापेक्षा पैसे वाढवण्यावर फोकस करायचा. म्हणजे मला समजलंय की रस्त्यावर उतरून काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं. परितोष, आपण एक काम करूयात. आपण ना रस्त्यावर एक गाडा टाकूयात, वडापावचा गाडा. ही एक नंबर आयडिया आहे आत्या. आणि हे पण माझ्या बिझनेस सारखंच आहे ना. म्हणजे आपल्या गाडीवर एक जण वडापाव खायला येणार, मग तो अजून 2 जणांना घेऊन येणार. 2 लोक वडापाव खाऊन गेले की ते 4 लोकांना घेऊन येणार, आणि मग 4 लोक जेव्हा वडापाव खाऊन जातील तेव्हा डबल डबल डबल. अमेझिंग अमेझिंग. काय आयडिया यार, खूप मस्त. ऑल द व्हेरी बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या नवीन बिझनेस प्लॅनसाठी. फक्त तुम्ही दोघं मिलेनियर झाल्यावर मला विसरू नका. नाही ग, तुमची चर्चा चालू दे, मी जरा आलेच. तुम्ही करा चर्चा. हो हो. तर तू आता आहेस माझा नवीन बिझनेस पार्टनर. आज या मारुतीला त्याची लायकी दाखवूनच द्यावी लागणार आहे. काय केलं त्यांनी? परीश्वर, नाही, मारुती मामांनी असं काय केलंय की तुला त्यांची लायकी दाखवावीशी वाटते दिशा? एक मिनिट. काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतं. तुम्ही चुकीचा अर्थ घेताय. लायकी म्हणजे लायकी नाही हो, लायकी म्हणजे महत्व. तुम्ही बघताय, बघा जरा. काय ते स्वतःच्या तब्येतीकडे लक्षच देत नाहीयेत. काय हा हलगर्जीपणा. म्हणून मला त्यांना नीट समजावून सांगायचंय की त्यांचं या घरातलं स्थान काय, या घरातलं महत्व, ते कशा लायक आहेत या घरातल्यांसाठी, हे मला त्यांना व्यवस्थित समजावून सांगायचं. इम्पॉर्टन्स. पण आज आमच्या नवीन बिझनेसचं इनॉग्रेशन करायचं होतं ना, आणि मला मनापासून असं वाटत होतं की ते तुझ्या हस्ते व्हावं. ते
यू रिमेंबर वडापावची गाडी? ओ वाव, दॅट इज सो अमेझिंग. त्याचा इनॉग्रेशन डे आला सुद्धा. पण मी काय म्हणते परेश्वर, माझ्या हस्ते इनॉग्रेशन तुम्ही करायचं म्हणतायत त्यात तर मला आनंदच आहे, पण माझ्याहूनही जास्त इम्पॉर्टंट कोणीतरी या घरात आहे. ते म्हणजे तुमच्या आत्या अहिल्यादेवी किर्लोस्कर. आणि मला असं खूप वाटतं की तुम्ही त्यांच्या हस्ते हे इनॉग्रेशन करावं, म्हणजे त्यांचे भरभरून आशीर्वादही मिळतील आणि मग प्रॉफिटच प्रॉफिट होणार तुमच्या बिझनेसला. ऍक्च्युली गुड आयडिया, असंच करतो. थँक्यू. ए मारुती, तुझी ती सगळी आजारी पडण्याची नाटकं झाली असतील तर आता कामाला लागायचंय. आज तुला माझी गाडी चालवायची आहे. काय हे जे काही तू ठरवलंस ना, थोबाड उघडून बोलायचं नाही वगैरे, मी बघते ना माझ्यासोबत असताना किती वेळ तुझं तोंड बंद ठेवू शकतोस ते. आता काय, गाडीत बसा, स्टार्टर मारा आणि मी जिथे सांगेन तिथे थांबवायचं. निघूया का? ए गाईस, चला माझ्या बरोबर. पण कुठे जायचं ते तर सांग ना. दामिनी आत्या आणि मी एक नवीन बिझनेस सुरू केलेला आहे, त्याच्या उद्घाटनासाठी जायचंय. चला. आणि फार लांब नाही, इथेच गेटच्या बाहेर आहे. चला चला. व्हॉट? तू बिझनेस सुरू केलाय? हो. एक मिनिट, बिझनेस चालू केलंस, चांगलं आहे. पण एकदम असं अचानक भयानक आणि काय, म्हणजे गेटच्या बाहेर काय? हा, आणि दामिनी काकू बरोबर बिझनेस, सगळ्याची उत्तरं मिळतील. चला माझ्या बरोबर, लेट्स मूव्ह. चल चल बघूया तर. चल चला. मारुती, गाडी थांबव. मग मारुती, आता ना मला एकदम खरं खरं सांगायचं, किती दिवसांपासून, कधीपासून प्लॅनिंग करत होतास तू आदित्यला स्वतःच्या जाळ्यात ओढून घेण्याचं? म्हणूनच त्या पारूला गावाकडून परत बोलवून घेतलंस ना इकडे. तू प्रॉपर प्लॅनिंग केलं होतंस ना किर्लोस्करांसोबत नातं जोडण्यासाठीचं. खूप हुशार आहेस तू आणि तुझी मुलगी. माझं चांगलं त्या प्रीतम सोबत लग्न होणार होतं, मी सून बनून त्या घरात येणार होते, पण तुझ्या ओव्हर स्मार्ट पारूमुळे ते लग्नही मोडलं. आठवतंय ना तुला सगळं, लग्नात काय काय घडलं होतं ते? असो, मारुती मामा, झालं ते झालं. आज मी तुमच्या समोर हात जोडून माफी मागते. जमलं तर प्लीज मला माफ करा. मी खूप वाईट वागली आहे, मला माहिती आहे. तुमच्यासोबत आणि पारू सोबत मी खूप खूप वाईट वागत आली आहे, पण आता मी बदलली आहे. मी पुन्हा आधीच्या चुका रिपीट नाही करणार मारुती मामा. म्हणलं ना आताच, आधीच्या चुका रिपीट नाही करणार. आता मी प्रॉपर प्लॅनिंग करून एकेकाची वाट लावणार आहे. बाकीचे आपले हिशोब आता वरच्यावर होत राहणार. तयारीत राहा.
या 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 सगळ्यांनी या. बघा आता भरपूर गर्दी होणार आहे इकडे. या 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 प्लीज प्लीज कम प्लीज प्लीज दिस वे प्लीज प्लीज कम. हा हे बघा अहिल्या देवी किर्लोस्कर वडापाव सेंटर. भारी आहे ना. बरं झालं ना हे बघायला आता इथे आईला नाहीये. वेलकम. दामिनी देवी किर्लोस्कर यांनी बनवलेल्या गरमागरम वडापावचा भरभरून आस्वाद घ्या. दामिनी काकू काय आहे सगळं, काय तमाशा मांडलंयस? ए प्रीतम, काय आहे तुझं? म्हणजे तुम्ही सगळे जे काही करताय तो म्हणजे बिझनेस, आणि आम्ही दोघांनी काहीतरी नवीन सुरू केलं तर तो तमाशा. असं कसं? हे बघ, मी आणि परितोषने मिळून एक नवीन बिझनेस स्टार्ट केलाय. या बिझनेसच्या जोरावर आम्ही ना एक मोठी फूड इंडस्ट्री सुरू करणार आहे. दामिनी काकू कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला? दादासाहेबांनी. कधी? नाही, तुम्ही लगेच क्रेडिट नका घेऊ. वडापावची गाडी काढायची माझी आयडिया. मला दादासाहेबांनी सांगितलं की अहिल्या वहिनींनी जेव्हा पहिल्यांदा बिझनेस स्टार्ट केला ना, तेव्हा त्याची सुरुवात करायला त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनी खूप काम केलं रस्त्यावर उतरून, म्हणून मी आज रस्त्यावर उतरले आणि ही गाडी स्टार्ट करतेय. दादासाहेब बघा, उतरले ना मी रस्त्यावर, उतरले ना. उतरले. बर आता आपण वेळ अजिबात वाया घालवायला नको. आपण आता पटकन उद्घाटन करून घेऊया. पण अरे यार, नेमकी अहिल्या आत्या नाहीये. अरे पण नो वरीज, आपल्याकडे श्रीकांत काका आहेत. श्रीकांत काका, आपण तुमच्या हस्ते अहिल्या देवी वडापाव सेंटरचं उद्घाटन करूया. या या या. नको रे नको. अहो वयानी पण मोठे आहेत काका, या ना, मस्त वाटेल. या या चल 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 प्लीज प्लीज. हे बाय इकडे मस्त चालू आहे. रिबिनला मॅचिंग कात्री आहे आपल्याकडे. येस प्लीज प्लीज डू दी ऑनर्स. थँक्यू. येस. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स टू अस. थँक्यू. आणि मी आता जाहीर आव्हान करतो की अहिल्या देवी किर्लोस्कर वडापाव सेंटरमध्ये येऊन गरमागरम वडापावचा आस्वाद घ्या. चला या. काय हे वाचतोस? ते तिथे दामिनी देवी किर्लोस्कर यांनी बनवलेल्या गरमागरम वडापावचा मन भरून आस्वाद घ्या हे नाही दिसत तुला? हा सॉरी, म्हणजे ते आत्तानी जो बॅनर छापून आणलाय ते पण झालेलं आहे. त्यामुळे आता सगळ्यांनी येऊन मस्तपैकी वडापाव खा इकडे. चला. बरं ऐक या तुमच्या वडापाव सेंटरचं उद्घाटन झालं ना आता, मग चला श्री गणेशा करा ना. येस प्रत्येकाला एक एक वडापाव द्या आता. येस चला आत्या, फास्ट. वडापाव कशाला? वडापाव तर बनवलाच नाही. काय? म्हणजे वडापाव सेंटर आहे ना, वडापाव तर पाहिजे ना. ए वडा कोण बनवणार? आणि काय आहे ना, आम्हाला फक्त आता रस्त्यावर उतरायचं होतं. दादासाहेबांनी सांगितलं होतं ना रस्त्यावर उतरून दाखव, म्हणून आजच आम्ही रस्त्यावर उतरलोय आणि गाडीचं उद्घाटन केलंय. वडापाव नाही अजून केला, ते कोण करणार? शी. चला घरी चला. चल इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा घरी चला. चला. सॉरी मी माझ्या पार्टनरच्या वतीने सॉरी म्हणतो. सॉरी आत्या. चला हे घे स्टार्ट. अरे काय आहे? मी दामिनी देवी किर्लोस्कर हातात झारा घेऊन असा वडा तळत बसणार आहे का? मग तो वडापाव सेंटर टाकल्यामुळे वडे तळायला नको? ऐक, आपण दोघे बिझनेस पार्टनर्स आहोत. बिझनेस पार्टनरने अशी कामं नसतात करायची. अरे आपण यासाठी माणसं ठेवलेत. अगं आत्या, पण वडे तळणार कोण मग? आहेत माणसं.
पारू, त्या दामिनी काकूंचं जे काही चाललंय ते तुला पटतंय का ग? बिझनेस म्हणे, मला तर काही कळत. पारू, अगं तुझ्याशी बोलते मी. काय झालं? कसला विचार करतेस? पारू, ऐक ना, उद्यापासून वडापावचे वडे असतात बघ, ते बनवायला सुरू कर. आणि हा, चांगले 200-300 बनव. एवढे कशा पायी? अगं मगाशीच सांगितलं ना, मी वडापाव सेंटर सुरू केलंय. तिथे विकायला ठेवायचेत मला वडे. आणि तसंही या घरात सतत कामचुकारपणाच करत असतेस, म्हणून हे काम तुझ्यासाठी राखीव ठेवले. बनव. पण दामिनी काकू, पारू घरचं काम करते ना, तुम्ही तर बिझनेस करताय. मग बिझनेससाठी तुम्ही एखादा प्रोफेशनल कुक हायर केला पाहिजे. पारू कशाला? बोलली, पारूची वकील बोलली. प्रिया, तू एकदा ठरव ना. अगं तू शिक्षिका आहेस की वकील आहेस? सतत कायची वकिली करत असतेस? जरा काय झालं की घेतली पारूची बाजू. तुला दुसरं काही काम नाहीये का ग? हे बघ, मी सांगितलंय ना तेच होणार. मी वडे बनवायला सांगितलेत ना, मग बनवायचे. पारू, मी तुला कालच सांगितलंय, या घरात फक्त आणि फक्त माझीच ऑर्डर फॉलो करायची. बन. पारू, तू दामिनी काकूंचं बोलणं अजिबात मनावर नको घे. ते काय झालंय आता? हं? अशी का गेली तंतण? बघा ना आदित्य दादा, दामिनी काकूंच्या डोक्यात ते बिझनेसचं खूळ कोणी टाकलंय ना, काही कळतच नाहीये. ती दिशा असणार. आपल्या घरात ती आल्यापासून जे काही विचित्र होतंय त्याला तीच जबाबदार आहे ना. हो रे. आणि मला सांगा, इतक्या वर्षात दामिनी काकूच्या डोक्यात असं काही आलं होतं का? आणि आता अचानक बिझनेस. मला ना टेन्शन आलंय या सगळ्याचं. टेन्शन? कसलं टेन्शन प्रीतम? नक्की काय विचार करताय तुम्ही? दिशाचा विचार करतोय का मी? ती आपल्या घरात आल्यापासून ना घराला असं वाळवी लागल्यासारखं झालंय. अजिबात फिट बसत नाही ती आपल्या घरात. मला तर सतत खटकते, सतत. मलाही दिशाचं वागणं बोलणं सगळंच खटकतंय, पण ती सगळं का करते ना तेच कळत नाही. काही त्या परितोष बरोबर जे काही लग्न वगैरे आहे ना, सगळं नाटक आहे. सगळं नाटक आहे, आपल्या घरात शिरण्यासाठी केलेलं नाटक. ऑब्विसली. तो आता बघत राहा, एक एक करत या घरातल्या सगळ्यांची मी अशी हालत करणार आहे ना की ते कोणी एकमेकांसाठी रडायला सुद्धा मागे जिवंत राहणार नाही. बाळा, त्या दिशा मॅडम खूप डेंजर आहेत अगं. त्यांनी ना आपल्या भाजीत काहीतरी कसली तरी पावडर मिसळली. काही प्रेम वगैरे नाहीये तिचं. आणि तो एक मूर्ख या सगळ्याला प्रेम समजून बसलाय. नाही तर काय? प्रीतम, बघा असं नका बोलू. परितोष भाऊजींची यात काहीही चूक नाहीये. ते बिचारे मनाने खूप चांगलेत, फक्त त्यांना त्या दिशाचा धूर्तपणा कळत नाहीये. अगं ए प्रिया, हो, पण त्या रात्रीसाठी आपण जो काय प्लॅन केला होता त्याचं नक्की काय झालं ते कसं कळणार? असं कसं कळणार आहे? हा, म्हणजे आपण काय त्यांना जाऊन विचारायचं की बाबा हे बघ त्यांची पर्सनल स्पेस आहे यार, असं नाही विचारू शकत. अरे का नाही विचारू शकत? आपल्याला कळलं पाहिजे ना काय झालं, आणि ते विचारल्याशिवाय नाही कळणार. तू थांब, तू फक्त चल माझ्यासोबत, मी विचारतो. ओके, तू चल, मी बघतो. अरे नको रे, चल तू चल. प्रीतम यार उगा पण ना
सगळा गुळ घालून ठेवलाय. म्हणजे साधारण जर दिवसाला 1000 गिऱ्हाईकं आली तर आपला सेल होईल 30. परितोष, हा भावा तुझी ती जी काय आयडिया आहे ना तुमची, म्हणजे वडापावच्या गाडीची, कमाल आयडिया, माइंड ब्लोईंग, युनिक आहे रे एकदम. थँक्यू हा? थँक्यू. अशा ना छोट्या छोट्या गोष्टी करत राहायला पाहिजेत, त्यांनीच माणूस ग्रो होतो, बिझनेस ग्रो होतो. हा, पण फक्त बिझनेस ग्रो होऊन उपयोग नाही ना, तुझं आणि तिशाचं नातं पण तर ग्रो व्हायला हवं ना. नाही खरे, म्हणजे माझं तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे. आणि म्हणजे त्या दिवशी जी आम्ही मेहनत केली ती फळाला आली. ऍक्च्युली मला त्या रात्रीचं फार काही आठवत नाहीये, पण दिशा म्हणत होती की त्या रात्री मी वाघ झालो होतो म्हणून. अरे वा, पण तुला का आठवत नाही रे काही? खरं माहिती नाही यार, आणि मला इकडे लागलं पण होतं नेक्स्ट डे, काय माहिती. अरे बापरे, लागलं होतं का? म्हणजे ते ऍक्च्युली एक्साइटमेंट मध्ये झालं असेल मे बी, आय डोंट नो. पण अच्छा, म्हणजे तुला म्हणायचंय की तू खूप एक्साइट झालास म्हणून तुला लागलं. मे बी. पण दिशा म्हणत होती की मी खूप प्रेम केलं तिच्यावर म्हणून. खोटं बोलते रे ती. त्या दिवशी प्रियाकडे तक्रार करत होती, म्हणे परितोषचं प्रेमच नाहीये माझ्यावर, काय मला साधं जवळ पण घेत नाही असं म्हणत होती. नाही यार, अरे म्हणत होती. मला सांग, असं कसं चालेल? अशाने बायको दुरावते. नाही नाही, असं खरंच नको व्हायला. म्हणजे माझा खरंच खूप जीव आहे तिच्यावर, मी तिला नाही गमवू शकत यार. हे आम्हाला माहिती आहे ना, आम्हा दोघांनाही माहिती आहे, पण त्यासाठी तुला मेहनत करावी लागणार आहे. हा, आजची रात्र, कळतंय का? चल जा, कामाला लाग. हा, बाय. बरोबर आहेस त्याला. ठीक आहे. घाबरलीस ना? घाबरलीस ना? हा घाबरलेला चेहरा बघून ना मला खूप बरं वाटतं. मला मज्जा येते तुझा असा घाबरलेला चेहरा बघून. खूप म्हणजे खूप जास्त मनाला शांतता मिळते माझ्या. तुमचं जे काही बी काम असेल माझ्याकडं ते स्पष्ट बोला. स्पष्ट लगेच बोलू? ओके. काम तर तुझ्या फायद्याचं आहे बाबा. तुझ्या त्या मंगळसूत्राचं लिटल सिक्रेट ते उद्या सगळ्यांसमोर येणार आहे फायनली. त्यामुळे तुझ्या मंगळसूत्राला जपून ठेवा. नंतर असं म्हणू नकोस मी सांगितलं नाही. आत्ता तुला आयडियाज द्यायला आली आहे. ओके. तुम्ही काय काय करणार आहात? माय पुअर बेबी. पारू, असं मी आत्ताच सगळं सांगितलं तर मग त्या उद्याच्या सिक्रेट गेमला मज्जा नाही येणार. थोडीशी आयडिया दिली ना, त्यानुसार तयारी करून ठेव. बाकी उद्या एन्जॉय करू आपण. ओके बाय. दिशा, एक बावळट. हो परेश्वर, आय एम सो सॉरी. मला तसं नव्हतं म्हणायचं. मी फोनमध्ये काहीतरी करत होते आणि अचानक मागून हात आले तर मला कळलं नाही घाबरून काय रिॲक्ट व्हायचं, म्हणून मी एकदम बोलून गेले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. कधी कधी वाटतं तुझं माझ्यावर प्रेमच नाही, नेहमी असंच करतेस तू. या मूर्खाचं काय करायचं मला खरंच कळत नाही. किती डेस्परेटली माझा नवरा बनून फिरतोय. परेश्वर, नाही डार्लिंग, मी कसं समजू आता तुम्हाला माझं तुमच्यावर किती प्रेम येते. इनफॅक्ट आय एम द ओनली वन जिचं या अख्ख्या जगात तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे. पण ते दिसून येत नाही ना. यांना ना आता दुधात काहीतरी मिसळून देते
म्हणजे माझं प्रेम कळेल. ओके, माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आपली आजची नाईट स्पेशल असेल. पण मी त्याआधी तुमच्यासाठी दूध आणू? चालेल. ओके, आलेच. मिस्टर हस्बंड, ठीक आहे. थँक्यू. ईशा, परेश्वर, परेश्वर, मला माहितीये हे सगळे कारनामे त्या आदित्य आणि प्रीतमचे आहेत. पण तुम्ही वाटेल तेवढी ताकद लावा. या पावळेटाची वाट लावायला मला अजिबात वेळ नाही लागत. काम तर तुझ्या फायद्याचं आहे बाबा. नंतर असं म्हणू नकोस मी सांगितलं नाही. आत्ता तुला आयडियाज द्यायला आली आहे. ओके, तुम्ही काय काय करणार आहात? थोडीशी आयडिया दिली ना, त्यानुसार तयारी करून ठेव. बाकी उद्या एन्जॉय करू आपण. ओके, बाय. दिशा मॅडमनी मला धमकी दिली आहे. म्हणजे नक्की उद्या त्या काहीतरी करणार. या दिशा मॅडमच्या डोक्यात काय सुरू आहे ना, काय बी कळायला मार्ग नाही. पारू, काय करतेस? काही नाही, बोला की. काही नाही, मी तुला खूप मिस करत होतो. तुला बघावं असं वाटतंय, भेटावं असं वाटतंय, तुझ्याशी खूप बोलावं असं वाटतंय. आत्ताच तर आली आहे ना मी तिकडनं. मग काय झालं? आणि पारू, मगाशी आपल्या दोघांना असा वेळ मिळाला का बोलायला? तू बघितलंस ना तर प्रीतमनी कसा खेचत घेऊन गेला मला परितोषकडे, आणि नंतर मग परितोषला पिना मारत बस. पारू, मला ना या सगळ्यात आपण दोघं कुठेतरी हरवत चाललोय असं वाटतंय यार. कधी एकदा आपलं लग्न होतंय आणि कधी एकदा तू माझ्यासोबत हक्काने या घरात राहायला येतेस असं होत आहे. माहित नाही तो दिवस कधी येईल. येणार, तोही दिवस लवकरच येणार. सध्या तरी मी फक्त उद्याच्या दिवसाची आतुरतेने वाट बघतोय. उद्या सकाळी सकाळी तू जास्वंदीचं फूल घेऊन येशील ना? बर, येईन मी फुल घेऊन लवकर. ओके, गुड नाईट पारू. गुड नाईट. माहित नाही उद्याचा दिवस कुठलं संकट घेऊन येणार आहे. त्या दिशा मॅडम काय बी करू शकतात. त्यांचा काय बी भरोसा नाही. त्या काय खेळ खेळणार होत्या. आदित्य आणि प्रीतम नक्की या मूर्खाला विचारणार की रात्री आमच्यात काय झालं होतं.
परीश्वर, 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 आदित्य सर, काय चाललंय तुमचं? तुम्ही काय तुम्ही तुम्ही ते ठेवा, बंद करा, ठेवा ते. गुड मॉर्निंग पारू. काय करताय तुम्ही? काय करतोय म्हणजे? तुला दिसत नाही का आपल्या आवडत्या झाडाला पाणी घालतोय? आदित्य सर, पावसाळा सुरू झाला आहे मग आणि पावसात झाडांना पाणी घालायची तशी गरज नसते आणि जास्त पाणी बी चालत नाही झाडांना. नाही 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 पारू, हे बघ, झाडांना पाणी आणि नात्यांमध्ये प्रेम हे पुरेसं असलं पाहिजे. वय ते पुरेसं हवं, हा, पण प्रमाणापेक्षा जास्त नको. पारू, काय झालंय? सकाळी सकाळी अशी सॅड कायस? कम ऑन, इट्स अ फ्रेश डे. पारू, तू नको काळजी करू, सगळं होईल व्यवस्थित. ओके, बापण आपल्याशी येऊन बोलेल नक्की. प्लीज हस ना यार माझ्यासाठी. म्हणजे मी इतकं सकाळी सकाळी छान इथे आपल्या आवडत्या झाडाला पाणी घालायला आलोय. प्लीज ये बात. परीश्वर, उठा ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉरी, मला काल कधी झोप लागली कळलंच नाही. तुम्ही पहाटेच झोपलात, अगदी रात्रभर जागेच होतात. म्हणजे काल आपल्या सिरियसली. हो, तुमचा हात बघा. मी आलोच. आता हा मूर्ख याने जे केलंच नाहीये ते केलंय असं पडाई मारत फिरत असेल. या लवकर, आदित्य, प्रीतम, प्रिया, सगळे या. या, ये ना. या या या, लवकर या. बसा. गुड मॉर्निंग, बसा. मला सांगा, तुमच्या सगळ्यांची छान झोप झालीये ना? हे काय आता नवीन? दामिनी काकू, अगं सूर्य डोक्यावर आलाय. ऑफिसला जायची वेळ झाली आहे आणि आम्ही ऑफिसलाच निघत होतो. आदित्य, आज कुणीही कुठेही जायचं नाहीये. आज आपण सगळे मिळून परितोष आणि दिशासाठी खेळ खेळणार आहोत. काय? दामिनी काकू, आम्ही काय शाळेत होतो असं वाटतं का तुला? तेव्हा तू, दिशा आणि परितोष, तुम्ही तिघं मिळून काय ते खेळ खेळा. आम्हाला काम आहेत काय. चल. वा प्रीतम, मस्त.
आज दादासाहेब आणि वहिनी नाहीये तर तू आम्हाला शिकवायला निघालस का? नाही कसं आहे, ॲक्च्युली आम्ही पण खूप बिझी आहोत. पण कसं आहे ना, नवीन लग्न झाल्यामुळे बायकोसमोर फार काही बोलू शकत नाही. आणि आदी ब्रो, प्रीतम, तुम्ही जर आमच्याबरोबर गेम्स खेळलात तर अहिल्या आत्याला पण किती आनंद होईल ना. प्लीज यार. चला ठरलं तर मग आज आपण इथे छान छान खेळ खेळणार. तर डोक्यावर पडलाच आहे. ह्याच्या नादाला लागून ना आपलं पण डोकं आपटून घ्यायची वेळ येणार आहे. खरंय. पारू, हा सगळा खाटाटोप मी तुझं मंगळसूत्र सगळ्यांसमोर आणण्यासाठीच केलाय. आज फायनली आदित्य तुझं मंगळसूत्र बघणार, त्यानंतर मग कसलं प्रेम आणि कसलं काय. मला तर मज्जा येणार आहे आज खूप हे सगळं बघायला. दिशा मॅडमचा नक्कीच काहीतरी डाव असणार या खेळामागं. पण कळणार कसं? पारू, आपण सगळे जण गेम खेळणार आहोत. आहेस ना तू पण रेडी?